मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या भागाची आपण आतुरतेने वाट बघत होतो. नेमका त्यांनी आजचा भाग जरा उशिरा टाकला, पण लय जबरदस्त दाखवलाय आजचा भाग. मंडळी, त्यांनी बरेच सिक्रेट आता रिव्हील करायला सुरुवात केली आहे. अर्जुनच्या लक्षात आलं बरं का, की सायली म्हणजे खऱ्या तन्वीच्या पायावर तुळशी पत्राची खूण आहे आणि ती खूण पण त्यांच्या लक्षात आली आणि बरंच काही. आता तो जो सायली अर्जुनला मारायला आलाय ना, तो राकेश आहे, म्हणजे त्या नागराजचा मुलगा आहे की कोण आहे हे उद्याच्या भागात ते रिव्हील करणार आहे. आजचा भाग न थोडासाही स्किप करू नका, बघत राहा. ठरलं तर मग सुरुवातीला जरा त्यांनी मागावून दाखवलंय. सायली म्हणते ना, की सध्या आपण घरी सांगायला नको की मीच खरी तन्वी आहे. अर्जुन त्यावर तिला विचारतो, असं का करतेस बायको? अगं, आपल्या घरच्यांना पुरावा द्यायची आपल्याला काय गरज आहे? पण सायली अर्जुनला म्हणते, आत्ताच आपण सगळ्यांना हे सांगू नाही शकत. मीच तन्वी आहे हे तुम्ही जे सांगताय ते मला आठवत नाहीये ना. म्हणजे मी मधुभाऊंवर विश्वास ठेवलाय, पण माझ्याकडे पुरावा नाहीये ना मी तन्वी आहे त्याचा. अर्जुन म्हणतो, अगं, घरच्यांना कशाला पुरावा दाखवायचा आहे? सायली म्हणते, हे बघा, पुराव्यापेक्षा जास्ती ना मला ना भीती वाटते. किल्लेदार सुभेदार तन्वीच्या बाबतीत किती हळवेत, त्यात त्यांनी तन्वीच्या बाबतीत आताच मोठा धक्का पचवलाय. मी जर त्यांच्या समोर आता पुराव्याशिवाय जाऊन उभी राहिले आणि सांगितलं मी तन्वी आहे, त्यांना पटेल सुद्धा, पण देव न करो उद्या हे जर खोटं निघालं तर त्यांना किती त्रास होईल, विचार करा. हो हो, पूर्णाजीला हा धक्का पचवता येणार नाही. आई बाबा खचून जातील आणि प्रतिमा त्या रविराज काकांच्या भावनांची खेळ. नाही नाही, मला हे सहन नाही होणार. मी तन्वी आहे हे फक्त सांगून नाही चालणार, मला ना हे सगळं सिद्ध करावं लागणार आहे सगळ्यांसमोर. अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, मला ना आता कुठल्याच पुराव्याची गरज नाहीये. मला माहितीये तुझं मन जेव्हा सांगतं ना ते खरंच असतं. मी जेव्हा सदा मैनाला घेऊन आलो होतो घरी तेव्हा आठवतं ना तुला, तू सांगत होतीस की हे तुझे आई वडील नाहीये. त्यावेळेला आपल्या दोघांच्या फिलिंग सेम होत्या. आयुष्यात पहिल्यांदा मला पुराव्याची गरज नाहीये सायली. मला माहितीये तू खरी तन्वी आहेस, माझा विश्वास बसलाय तुझ्यावर. अर्जुनने सायलीला हे ठामपणे सांगितलंय आणि खरंच सायली ही तन्वी आहे या गोष्टीवर त्याचा पक्का विश्वास बसलाय. बघा तर मंडळी, सायलीला किती आनंद झालाय अर्जुनने तिच्यावर विश्वास ठेवल्याचा. सायली आता देवी आईकडे बघते आणि म्हणते, बघा अहो, देवी आई आपल्या पाठीशी आहे. देवी आईने पण आता कौल दिलाय. अर्जुन म्हणतो, शेवटी अर्जुन आणि तन्वी एकत्र आलेच बायको, असं म्हणून तो आता सायलीला घट्ट मिठी मारतो. आणि मंडळी, इथे त्यांनी ते गाणं ऐकवलंय बरं का. खूप दिवसांनी ऐकल्यावर लय भारी वाटलंय. जवळ राहुनी दूर दूर तू, तुझ्या विण हे उदास ऋतू, नाही का ते गाणं. कळेल केव्हा तुला ही व्यथा, माझ्या नजरेतून बघ तुलाच तू. ते गाणं त्यांनी ऐकवलंय. घसा बसल्यामुळे मला गाता येत नाहीये, नाहीतर मला फार आवडतं हे गाणं. मला माहितीये तुम्हा सगळ्यांना पण आवडतं. हे गाणं त्यांनी बऱ्याच वेळ इथे ऐकवलंय आणि बाजूला अर्जुन आणि सायली म्हणजे लहानपणीचे अर्जुन आणि तन्वी त्यांनी दाखवलेत, जे खूपच गोड आहेत. तर त्यांनी आता खूप वेळ हे गाणं ऐकवलंय, जे तुम्ही आज टीव्हीवर नक्की एन्जॉय करू. हे गाणं संपल्यावर सायलीला अर्जुन म्हणतो, बायको, नेहमीसारखा मी तुझ्या पाठीशी राहणार आहे, तू काळजी करू नकोस. आपण लवकरच घरच्यांना सांगू की तूच खरी तन्वी आहेस. तेवढ्यात त्याला प्रतिमा आत्याचा कॉल येतो. मग अर्जुन प्रतिमा आत्याला म्हणतो, हो हो आत्या, आम्ही येतोय घरी. कुसुमताईचा फोन आलाय, सॉरी. तो म्हणतो, हो कुसुमताई, सायली सुखरूप आहे, हो आम्ही घरी पोहोचतोय. आता सायली म्हणते, चला घरी, सगळे माझी काळजी करत असतील ना. बरं झालं बाई, हिच्या आता तरी लक्षात आलं ते. अर्जुन म्हणतो, हो चल, सगळे काळजी करतात. तू न सांगता अशी निघून आलीस ना घरातून, सगळ्यांना काळजी नाही का वाटणार? चल. पण आता जेव्हा सगळ्यांना या गोष्टीचं खरं कारण कळेल ना, तेव्हा सगळ्यांना खूप छान वाटेल ना सायली. पण आता प्रतिमात्याला सांगतो तू सापडली आहेस, प्रतिमात्या काळजी करत असतील, चल निघूयात का आपण? आता असं म्हणून दोघे निघालेत. देवी आईला नमस्कार करतात आणि निघतात. खरंय हं प्रेक्षकांनो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवाकडे असतात. आता ठीक आहे, मालिका आहे जरा म्हणजे वेगळं आहे, मनोरंजन आहे, पण तरी सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला कायम दिशा दाखवत असते बरं का. इकडे या मारेकऱ्याने ऐकलंय सायली ही खरी तन्वी आहे, तर तो आता सायली आणि अर्जुनच्या गाडीचे ब्रेक, हा जो कोणी आहे ना, तो सायली अर्जुनच्या गाडीचे ब्रेक फेल करायचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात अर्जुन सायली तिथे येतात, पण हा लपतो. आता त्या दोघांना बघून सायली अर्जुनला हा दिसतच नाही आणि हा कोण आहे ना ते उद्याच्या भागात रिव्हील करणार आहे. आय थिंक सो तुमचा अंदाज थोडा थोडा सही निघतोय, कारण सुमननेच याची ओळख करून दिली आहे अर्जुन सायलीच्या घरी. आता अर्जुन सायली तिथे आल्यावर हा जरा घाबरतो. अर्जुन सायलीला काळजीने म्हणत असतो, तू पुढे बस बरं आणि अशी दगदग नको करत जाऊ. तेवढ्यात आता हा सायली अर्जुनची नजर चुकवून गाडीच्या मागे लपतो, त्यामुळे अर्जुन सायलीला तो दिसतच नाही. हा थरार जरा म्युझिकल रंगवलाय त्यांनी. सायली अर्जुन आता निघून जातात तेव्हा हा विचार करतो, शेट, माझा नेम यावेळेला पण चुकला आणि हा पण चान्स गेला माझा. बहुतेक हा अर्जुन सायलीला मारायचा प्रयत्न करतोय. प्रेक्षकांनो, इथे आता सचिनला कॉल आलाय प्रियाचा. अननोन नंबर असतो, त्यामुळे सचिन बघतो आणि विचार करतो, कोणाचा नंबर आहे? हॅलो,
तिकडनं प्रिया जेलमधनं फोन करते सचिनला आणि म्हणते, हॅलो, अरे सचिन, मी प्रिया बोलते. सचिन म्हणतो, प्रिया, अगं तू सारखा सारखा मला कॉल का करतेस? अगं हे जर सगळं पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये गेलं तर कळतंय का तुला? अगं हा नंबर माझा आहे, कळेल ना त्यांना. प्रिया म्हणते, हे बघ सचिन, माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. काय रे, तुला एवढी मोठी बातमी मी दिली आहे, मी प्रेग्नेंट असल्याची. ही बातमी तू कल्पनापर्यंत पोहोचवली की नाही? काय झालं पुढे त्याचं? कल सचिन आता जरा उलटं बोलतो तिला आणि म्हणतो, अगं हो, पोहोचवली ना मी बातमी, पोहोचवली. सुभेदारांच्या घरी गेलो मी, त्यांनी मला प्रेमाने ओवाळलं, घरात घेतलं आणि मग मी सगळ्यांना एक एक करून मिठ्या मारल्या. कल्पनाच काय, सगळ्या सुभेदारांना मी तुझी न्यूज सांगितली बरं का, आणि त्यांचा विश्वास पण बसलाय माझ्यावर. झालं का तुझं समाधान आता? प्रिया म्हणते, ए ए सचिन, ए सचिन, प्लीज सरळ सरळ सांग मला काय झालंय ते. सचिन म्हणतो, हे बघ प्रिया, तुझ्या प्रेग्नन्सीची न्यूज इतक्या इझिली सुभेदारांपर्यंत पोहोचवता येणं शक्य नाहीये. कोण माझ्यावर विश्वास ठेवणार आहे? कोण मला तिथे उभं करणार आहे? कधी विचार केलायस या गोष्टीचा? प्रिया म्हणते, अरे म्हणजे तू पुढे अजून काही हालचालच नाही केलीस का? सचिन म्हणतो, काहीच असं नाही, पण ही बातमी मी आता अस्मिताला सांगणार आहे. मी ही बातमी अस्मितापर्यंत पोहोचवणार आहे आणि मी भेटण्यासाठी तिला मेसेजेस करतोय. प्रिया म्हणते, ए बाबा, अरे ही बातमी अस्मिताला सांगून काय उपयोग होणार आहे? तिला पटणार आहे का? ती काय रिॲक्शन देणार आहे? अरे ही बातमी कल्पनाला कळायला हवी आहे. ती मला भेटायला यायला हवी इथे. ती धडपड करेल, मला इथून बाहेर काढण्यासाठी काहीतरी हालचाल करेल रे. सचिन म्हणतो, प्रिया, ही बातमी मी लगेच कल्पनापर्यंत नाही पोहोचू शकत. अस्मिताच्या आईपर्यंत बातमी पोहोचवण्यासाठी मला आधी अस्मिताला सांगावं लागणार आहे हे सगळं. आणि तसंही अस्मिताला हे सगळं कळलं ना, की ती बातमी तिच्या पोटात राहणारच नाहीये. ती स्वतःच्या भावाबद्दलची बातमी नक्कीच सगळ्यांना सांगेल. शक्यच नाही तिच्या पोटात हे राहणं. प्रिया म्हणते, हा, बरोबर आहे, बरोबर आहे रे तुझं बोलणं. अरे सॉरी रे, ते जेलमध्ये राहून राहून माझा मेंदू जरा गंजलाय. बघ, तुला तुला जे वाटेल ना ते कर, पण प्लीज, अरे प्लीज मला अपडेट देत राहा. इथे जेलमध्ये राहून राहून वेळ लागेल रे मला. सचिन म्हणतो, हे बघ, तुला ना मी ही बातमी जेव्हा व्यवस्थित पोहोचेल कल्पनापर्यंत तेव्हा स्वतः जेलमध्ये येऊन भेटेल आणि सांगेल. तोपर्यंत मला सारखा सारखा कॉल करू नकोस प्रिया, ठेव फोन आता. असं म्हणून त्याने फोन ठेवलाय. प्रिया आता विचार करते, हा, ही बातमी अस्मिताला कळली की सगळ्या सुभेदारांना ती नक्की सांगणारच. बघा मंडळी, प्रियाचा अंदाज जो आहे तो खरा निघेल का हे कळेलच आपल्याला, पण तरी सुद्धा प्रियाने खून केलाय आणि खून झालेला असा म्हणजे गुन्हेगार लगेच सुटतो प्रेग्नन्सीमुळे, हे असं काही ऐकलं नाहीये मी. पण तुम्हाला जर काही माहिती असेल तर सांगा बरं का कमेंटमध्ये. आजचा एपिसोड फार छान आहे बरं का, मस्त दाखवलाय त्यांनी. लाईक करायला विसरू नका. जसा तुम्हाला कालचा एपिसोड आवडला ना मंडळी, आजचा पण खरंच खूप छान दाखवलाय त्यांनी. आता इकडे कल्पना, प्रतिमा, त्या सुमन, हे अश्विन सगळे काळजी करत असतात सायलीची. तेव्हा सायली येते घरी आणि मग ही सुमन म्हणते, अहो वहिनी, आली सायली घरी. सायली आता घरी आल्या आल्या या सगळ्यांकडे एका वेगळ्याच नजरेने बघते. तिला तिचं कुटुंब परत मिळालंय. तिला माहितीये, अर्जुनला माहितीये, पण आता या सगळ्यांना माहिती नाहीये ना. नेहमीप्रमाणे जरा सस्पेन्स त्यांनी टिकवलाय, पण मस्त रंगवलाय बरं का. आता सरळ घास खाण्याच्या ऐवजी जरा उलटा घास खाणार आहेत ते. कसा ते सांगते पुढच्या सीन मध्ये. कल्पनाताई खुश होतात सायलीला बघून. सायली या सगळ्यांकडे वेगळ्याच आत्मीयतेने बघत असते. कल्पनाताई म्हणतात, बाई सायली, आलीस? अगं बरी आहेस ना बाळा? अगं कुठे गेली होतीस अशी न सांगता? सायली मात्र निशब्द झालीये. सगळ्यांना अगदी घट्ट मिठी मारती आणि तिच्या डोळ्यातनं पाणी वाहतंय. आधी तर तिने कल्पनाताईंना मिठी मारली, मग प्रतिमात्याला घट्ट मिठी मारली. प्रतिमात्याला कळतच नाही ही एवढी का गच्च मिठी मारते आपल्याला, आणि मग सुमनला मिठी मारलीये तिने. प्रतिमात्या विचारत असतात, सायली तुला काय होतंय? सायली त्यांना अशी खालून वर बघत असते, घट्ट मिठी मारत असते. तिला एक वेगळाच अनामिक आनंद झालाय आपले आई वडील भेटण्याचा. सुमन म्हणत असते तिला, काय झालंय बेटा, तुला काही त्रास होतोय का पुन्हा? अर्जुन म्हणतो, अगं आत्या, ते प्रेग्नन्सीमध्ये मूड स्विंग्स होतात ना, म्हणून ती जरा मंदिरात गेली होती. अगं बघ ना कशी इमोशनल झालीये ती. मग अश्विन म्हणतो, अरे दादा, वहिनी तिथेच होती का मंदिरामध्ये? अर्जुन म्हणतो, हो अरे तिथेच होती ती. अश्विन म्हणतो, वहिनी, अचानक काय ग झालं तुला? तुला असं मंदिरात का जावंसं वाटलं? काही अस्वस्थपणा आला होता का? काय झालं होतं? मग अर्जुन लगेच म्हणतो, अरे अश्विन, अर्जुन विषय टाळण्यासाठी म्हणतो, अरे अश्विन, मला असं वाटतं सायलीला जरा आराम करू द्यात आपण. मग लगेच प्रतिमात्या म्हणतात, हो अरे हो, घेऊन जा तिला आराम करायला वर. हे लय भारी आहे बरं का, म्हणजे न सांगता सवरता कुठेही निघून जायचं प्रेग्नन्सीमध्ये आणि मूड स्विंग्स आहे म्हणून टाळून टाकायचं. हे जरा बात हजम नाही होई. मग लगेच अर्जुन सायलीला खोलीत घेऊन जातो आराम करायला, पण सायली मात्र एक शब्दही इथे बोलली नाहीये. फक्त तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही आपल्याला सांगून गेलाय. प्रतिमात्या आणि कल्पनाताईंना काही कळलं नाहीये. त्यांना वाटलंय मूड स्विंग झालेत सायलीचे.
सायली आता वर खोलीत निघून जाते. अश्विन म्हणतो, आत्या आता वहिनी परत आलीये, मी निघतो आता, मला जायचंय हॉस्पिटलला. सुमन म्हणते, मी या दोघांसाठी सरबत करते हं. मग अश्विन निरोप घेतो कल्पनाताईंचा सुद्धा. पण कल्पनाताई घाबरतात ना बिचाऱ्या, त्यांना टेन्शन आलंय. त्या म्हणतात प्रतिमा त्याला, काय गो बाई प्रतिमा, सायलीच्या मनात काय चाललं असेल ग, म्हणजे अशा अवस्थेत असं टेन्शन घेणं ठीक नाही. प्रतिमा त्या म्हणतात, अगं कल्पना, या दिवसात असं होतं ग, माहितीये ना आपल्याला, पण अर्जुन घेतोय तिची काळजी व्यवस्थित. मला तर वाटतं आपण तिला जर आता सतत सतत विचारलं ना, तू अशी अस्वस्थ का होतीस, काय झालं बाई, मंदिरात का गेलीस, काय झालं, परत आल्यावर तुला अशी का वागतेस, आपण तिला असे प्रश्न विचारले ना कल्पना, तर तिला त्रास होईल. त्यापेक्षा आपण ना हा विषयच टाळूयात. कल्पना ते म्हणतात, हो बाई तुझं बरोबर आहे. प्रतिमा आत्या म्हणतात, कल्पना मी ना स्वयंपाक करते, कढी खिचडी करू का सायलीसाठी. कल्पना ते म्हणतात, बरं चल मी पण मदत करते तुला. आता या दोघी लागल्यात स्वयंपाकाला. आता जो मेन सीन आहे तो बघा मंडळी. मी म्हंटल ना, आजचा सगळा एपिसोडच लय भारी आहे. मैपत हा उद्योग का करतोय ना, ते आज मला खटकलंय. मैपतकडे ना एक मुलगी आली आहे बरं का. त्या मुलीने तिची करोडोची जमीन मैपतच्या नावाने केली आहे. ती मैपतला तिचा गुरु मानते. ही मुलगी महिपतकडे आली आहे आणि ती नमस्कार करते आणि म्हणते, महिपत बाबा की जय. महिपत म्हणतो, कोण आहेस बाळा तू. ही मुलगी म्हणते, बाबा मी अधीरा, मी एअर्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण आहे, मी तुमच्या पायाशी आले बाबा. महिपत म्हणतो, मी तुझ्यासाठी काय करू शकतो बेटा. ती मुलगी म्हणते, बाबा तुम्ही मला खूप मदत केली आहे. खरं तर माझ्या वडिलांची मी एकुलती एक मुलगी आहे. त्यांच्या मृत्यूनंतर सगळा बिझनेस मीच बघितला, सगळा भार माझ्यावर आला. वडिलांच्या जाण्यानंतर मी खूप प्रेशरमध्ये होते, मी खचून गेले होते बाबा. तेव्हा बहुगुणी बाबांनी मला तुमच्याबद्दल सांगितलं. बाबा तुमचे विचार मी ऐकले आणि माझं आयुष्यच बदललं हो. सचिन सुद्धा तिथे उभा आहे प्रेक्षकांनो. ती मुलगी म्हणते, माझ्या फॅक्टरीतल्या प्रत्येक मशीनवर तुमचा फोटो आहे बाबा. तुमच्या उपदेशामुळे माझे हातात गेलेले कॉन्ट्रॅक्ट परत मला मिळतात. मला एक वेगळीच पॉझिटिव्हिटी मिळाली आहे बाबा. तुमचा आशीर्वाद असाच माझ्या कायम पाठीशी असू द्यात बाबा. मग आता बाकीचे शिष्यगण जय जयकार करायला लागतात मैपतचा. मग मैपत म्हणतो, हो 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 ठीक आहे ठीक आहे, तुम्ही सगळे माझ्या नावाचा जल्लोष करू नका. खरं तर ही सगळे तुझे कष्ट आहेत बाळा. ती मुलगी म्हणते, नाही बाबा हा तुमचा मोठेपणा आहे. तुमच्यामुळे माझं एकही पाऊल कधीच चुकत नाही आणि तुमचं नाव घेतल्याशिवाय माझं पाऊल पुढे पडतच नाही. बाबा तुमच्यामुळे मला एवढं सगळं मिळालंय, मला तुमच्यासाठी काहीतरी करायचंय. असं म्हणून तिने एक फाईल पुढे केली आणि ती मैपतला देत म्हणते. मैपत तिला विचारतो, हे काय आहे बेटा. ती मुलगी म्हणते, माझी 10 एकरची जमीन मी तुमच्या नावाने देणार आहे आणि तिथे मला तुमचा आश्रम सुरू करायचा आहे. तिथे तुम्ही माझ्यासारख्या भक्तांना मार्ग दाखवू शकाल बाबा, तुमची परवानगी आहे ना. सचिन हे सगळं बघून आश्चर्यचकित होतो. मैपत म्हणत असो, नको बेटा नको, हे बघ मला या सगळ्या मोहमायेत अडकवू नकोस, मला या सगळ्यातलं काही नकोय. आता ती मुलगी म्हणते, बाबा पण तुमच्या मार्गदर्शनाची सगळ्यांना गरज आहे ना, तुम्ही काही करू नका, फक्त या कागदावर सह्या करा, मी सगळं पुढचं बघून घेईल. मैपत म्हणत असं, नको बेटा मला हे नकोय. ती मुलगी म्हणते, बाबा तुमच्या भक्तांसाठी तरी सही करा, कित्येक गोरगरिबांचं या आश्रमात कल्याण होईल बाबा, ऐका ना माझं, करा ना सही. मैपत म्हणतो, बरं ठीक आहे, तू एवढा विचार करतेस माझ्या भक्तांचा तर माझी हरकत नाहीये. असं म्हणून आता तो सही करायला फाईल घेणार तेवढ्यात सचिन येतो बरं का पुढे आणि सचिन म्हणतो, थांबा अण्णा, काय करताय तुम्ही हे. अण्णा काय हे, कुठली तरी अनोळखी स्त्री तुमच्या समोर येते आणि तुम्ही न बघता त्या पेपरवर सह्या करताय, काय हे सगळं. अण्णा आहोत, ही स्वतःची जमीन तुमच्या नावावर करते का तुमची असलेली प्रॉपर्टी तिच्या नावावर करते, हे तरी चेक करा सही करण्यापूर्वी. ती मुलगी म्हणत असते, नाही नाही, माझ्या मनात असं काहीही पाप नाहीये. मी 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 महिपत बाबांसाठी असं का करेल, त्यांच्यासाठी माझ्या मनात कधीच वाईट येणार नाही. सचिन म्हणतो, ओ मॅडम जरा थांबा, 1 मिनिट थांबा. आमचे अण्णा जरी तुमच्यावर पटकन विश्वास ठेवत असतील ना, तरी मी काही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीये. ती मुलगी सचिनला म्हणते, ठीक आहे, मग तुम्ही स्वतः हे पेपर चेक करा आणि खात्री करून घ्या. सचिनने ती फाईल चेक केली बरं का प्रेक्षकांनो, आणि त्या मुलीने खरंच तिची जवळजवळ कोट्यावधीची जमीन या महिपतच्या नावाने केली आहे. मंडळी कळतंय का तुम्हाला आता महिपतचा काय सगळा गेम आहे. महिपत बिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे ते काय, तो जो बिल्डिंग वगैरे बांधायचा ना, त्या क्षेत्रामध्ये तो बदनाम झालाय आणि त्याला माहिती आहे आता या क्षेत्रामध्ये पुढे आल्यावर त्याला पैसा कमवता येणार नाही, त्यामुळे तो असा बाबाचं रूप धारण करून पैसा कमवणार आहे, असा एक माझा अंदाज आहे. तुम्हाला माझा अंदाज बरोबर वाटतोय का.
मैपत सारखा माणूस खरंच सरळ मार्गी वागेल ही जरा शंका आहेच आपल्या सगळ्यांच्या मनात. त्यामुळे मैपतने हे सगळं चांगलं वागून पैसा कमवण्याचा मार्ग साधलाय असं एक अंदाज आहे बरं का मला. तुमचा अंदाज काय आहे या बाबतीत मला नक्की सांगा. आज या सीनवरनं हे स्पष्ट झालंय. सचिन आता ती जमिनीची कागदपत्र बघतो आणि मनात विचार करतो, अरेच्चा, हे तर खरंच आहे. ही बाई कोट्यावधीची जमीन अण्णाच्या नावाने करते. अरे बापरे! सचिनच्या हातातनं ती फाईल खाली पडते. तेव्हा ती मुलगी म्हणते, आता तरी तुमचा विश्वास पटला ना माझ्यावर? महिपत बाबा, या जमिनीवर सह्या करा आणि माझ्यावर कृपा करा प्लीज. महिपतने त्या जमिनीवर सह्या केल्या आहेत बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे कोट्यावधीची जमीन महिपतच्या नावे झाली आहे आणि असंच हळूहळू करून महिपतकडे भरपूर संपत्ती जमा होणार आहे. कळलं का मंडळी? काय गेम आहे तो? असो, हा सीन झाल्यावर आता अर्जुन सायलीचं सीन तुम्ही बघत आहात. सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतायत. अर्जुनला त्याची लहानपणीची तन्वी आठवते. आता त्यांना ते लहानपणीचे दृश्य आठवतायत. काल जे दाखवलं ना तेच ते. ती छोटी तन्वी धावत येते, अर्जुन अर्जुन हॅपी बर्थडे असं त्याला म्हणते. ते सगळं सीन त्यांना आठवलंय असं त्यांनी पुन्हा दाखवलंय. अर्जुन खूप खुश झालेला असतो. त्याला त्याची लहानपणीची बेस्ट फ्रेंड परत मिळाली आहे. मंडळी, आता तुळशीपत्र पण येणार आहे, टेन्शन घेऊ नका. बऱ्याच प्रेक्षकांना तुळशीपत्राचा प्रश्न पडला होता ना, मलाही पडला होता तुमच्यासारखा याच सीनला. बघा तर मग काय बोलणं होतं सायली अर्जुन मध्ये. आता मस्त भाग दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणत असतो सायलीला, बायको, माझा विश्वास बसत नाहीये ग, खरंच तूच खरी तन्वी आहेस. ज्या क्षणाची आतुरतेने आम्ही सगळे वाट बघत होतो एवढ्या वर्षापासनं, तीच माझी तन्वी आज माझ्या समोर आहे. सायली म्हणते, हो ना, हो, माझा पण विश्वास बसत नव्हता. मला सगळ्या खुणा स्पष्ट दिसतात पण आठवत नाहीये. मग कसा बरं विश्वास ठेवायचा? पुरावा असायला हवा ना आपल्याकडे. अर्जुन म्हणतो, खरंच हं? आता माझी बायको शोभतेस तू. वकील म्हणून मला आता पुरावा नकोय पण तुला हवाय. काय ग बायको? अगं, आपलंच घर आहे हे, आपलीच माणसं आहेत ही. आपल्या घरात गरज नसते ग अशी पुरावा दाखवायची. हे बघ, मी तर म्हणतोय आपण सगळ्यांना सांगूयात, तूच खरी तन्वी आहेस आणि तुझी लहानपणीची मेमरी परत आणायला सगळे तुला मदत करतीलच ना. सायली म्हणते, मला हे सगळं वाटतंय हो असं करावं, पण मोहापेक्षा माझी भीती जास्त आहे. हा जर माझा मोठा गैरसमज असला तर सगळ्यांच्या भावनांशी खेळ होईल हो, मला हे नकोय. अर्जुन म्हणतो, बरं होऊ देत तुझ्या मनासारखं. बरं, मला तर पुराव्याची गरज नाहीये. तू म्हणतेस तर देऊयात आपण घरच्यांना पुरावे. सायली म्हणते, मला सांगा, प्रिया जेव्हा रविराज काकांकडे तन्वी म्हणून परत आली तेव्हा तिने असले कुठले पुरावे दाखवले ज्यावरनं रविराज काकांना वाटलं की ती त्यांची मुलगी आहे? अर्जुन म्हणतो, एखाद्या वेळेला जेव्हा असं सिद्ध करायचं असतं की मुलगी आहे, मुलगा आहे, म्हणजे रक्ताचं नातं सिद्ध करायचं असेल तर DNA हाच एक मोठा प्रूफ असतो. सायली म्हणते, मग माझी टेस्ट करून घेऊयात ना आपण, प्रतिमात्याशी जुळवून घेऊयात, रविराज काकांशी सुद्धा. अर्जुन म्हणतो, हो, तू जर खरी तन्वी असेल तर तुझा DNA प्रतिमात्याशी नक्कीच मॅच हो. मंडळी, इथे जरा सस्पेन्स आता रंगवलाय. आता खाली प्रतिमा त्या स्वयंपाकाची तयारी करत असतात आणि सुमन सरबत करत असते. सुमनने सरबत केलेलं असतं आणि प्रतिमा त्याला म्हणत असते, वहिनी मी सरबत नेऊन देते अर्जुन सायलीला. प्रतिमा त्या म्हणतात, अगं एक काम कर सुमन, ते माझ्याकडे दे, मी नेऊन देते त्या दोघांना सरबत. तू जरा खिचडीचं बघतेस का? सुमन म्हणते, हरकत नाहीये. तर प्रतिमा त्या हे सरबत द्यायच्या निमित्ताने तिथे येतात आणि त्यांच्या कानावर काहीतरी अंधुकसं पडतं. हा सस्पेन्स त्यांनी रंगवलाय. एवढंच काय ते सांगायचं होतं. तर बघा, आता अर्जुन म्हणत असतो सायलीला, ए बायको, तुला आठवतं का? अर्जुन आणि सायलीचा हा सीन खूप महत्वाचा दाखवलाय बघा. अर्जुन सायलीला म्हणतो, तुला आठवतं का सायली, अगं आपण DNA सॅम्पल मॅच केले होते बघ प्रियाचे, तेव्हा लॅबमध्ये एक मोठा पुरावा होता. म्हणजे तेव्हाच आपण सांगितलं होतं की हे सॅम्पल कदाचित खऱ्या तन्वीचं असेल. सायली म्हणते, हो, ते सॅम्पल आपण आपल्याकडेच ठेवलंय ना. अर्जुन म्हणतो, ते सॅम्पल आणि तुझं सॅम्पल मॅच होऊ शकतं ना. सायली म्हणते, पण ते सॅम्पल एकाच व्यक्तीचे आहेत हे कसं काय कळणार? ते सॅम्पल आपण मॅच कसे करणार? अर्जुनला आता आठवतं की तेव्हा लॅबमध्ये त्या माणसाने त्याला सांगितलं होतं की असं करता येतं, आपण ते दोन्ही सॅम्पल मॅच करू शकतो जर दुसरं सॅम्पल आपल्याकडे असेल तर. अर्जुन ते आठवतो आणि सायलीला म्हणतो, हो करता येईल. अगं, दोन्ही जर सॅम्पल एकाच व्यक्तीचे असतील ना तर आपल्याला कळू शकतं की तेच सॅम्पल त्याच व्यक्तीचे आहे. मग सायली म्हणते, हो हो, हा मोठा पुरावा आहे तर. अर्जुन म्हणतो, मग तुझं आणि प्रतिमात्याचं सॅम्पल आपण मॅच करूयात. म्हणजे मिसेस सायली सुभेदारांची, म्हणजे तन्वी किल्लेदारांची ही केस एकदम सॉल्व. सायली म्हणते, हो, हे असं काहीतरी ठोस आपल्या हातात आलं ना तर कुठलीही शंका मनात न घेता मी सगळ्यांसमोर जाईल आणि सांगेल की प्रतिमा किल्लेदार आणि रविराज किल्लेदारांची मुलगी मी आहे, मीच आहे खरी तन्वी.
सायली जेव्हा असं म्हणते तेव्हा प्रतिमात्या म्हणतात सायली, आणि मग अर्जुन घाबरतो, सायली पण घाबरते प्रतिमात्याला बघून, आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. मंडळी, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एवढा उलटा घास घेण्यापेक्षा सायलीचीच आणि प्रतिमात्याचीच DNA टेस्ट केली तर लगेच सिद्ध होईल ना. एवढं लागली मागचे सॅम्पल काढायची काही गरज आहे का यांना? असो, पण आता काहीतरी सस्पेन्स वाढवायचा म्हणून पण अजून एक मोठा ट्विस्ट समोर आलाय की आता पुढच्या प्रोमोत आपण बघतोय अर्जुन सायलीला म्हणतोय, तन्वीच्या पायावर एक खूण होती बघ, तुझ्या पायावर आहे का बघ बरं सायली. सायली म्हणते हो, माझ्या पायावर आहे तशी खूण. मग अर्जुन ती खूण बघतो, पण ती खूण अशी पुसटशी झाली आहे. प्रियामुळे तो पाय भाजला गेला ना. अर्जुन म्हणतो अरे हा फक्त काळा डागच आहे, मग ही खूण अस्पष्ट झालीये की. इकडे आता कसलं तरी सेलिब्रेशन दाखवलंय त्यांनी लगेच, आणि आता सुमन काकू म्हणते तुम्हाला कोणाला तरी भेटवायचंय. सुमन सगळ्यांना म्हणते सरप्राईज आहे तुमच्यासाठी, ये रे आत ये. आता सगळेजण बघतात आणि तो मारेकरी आहे ना, तोच हा अर्जुनच्या घरी आलाय. पूर्णाजीने सायलीला कसला तरी दागिना घातलाय आणि म्हणतायत की तन्वीला असेच दागिने आवडायचे. मंडळी, आता बरेच क्लू समोर आलेत. फक्त आता अर्जुन सायलीला सिद्ध करायचे DNA मधनं की सायली हीच खरी तन्वी आहे. पण मला असं वाटतं की या प्रोसेसमध्ये जरा सस्पेन्स येणार आहे. आता हा मारेकरी म्हणजे नागराजचाच मुलगा आहे का, की सुमनच्या भावाचा मुलगा आहे, किंवा आणखीन कोण आहे, हा आपल्याला आता उद्याच्या भागात कळेल अशी आपण आशा करूयात. मस्त मजा येते आता मालिका बघायला. ठरलं तर मग या मालिकेचं वैशिष्ट्यच आहे, काहीतरी सस्पेन्स आणि ट्विस्ट ते नेहमीच घेऊन येतात समोर आपल्या प्रेक्षकांनो. मस्त वाटतंय. आजचा भाग मला फार आवडला. तुम्हाला आवडला का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा मारेकरी राकेशच असेल का दुसरं कोणी असेल, हा तुमचा अंदाज कळवायला विसरू नका. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन आणि सस्पेन्सफुल अशा भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या. टेक केअर मंडळी. धन्यवाद.